नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट बघा, एक जवळपास 100 पॉईंटच्या गॅपअपने मार्केट इथे ओपन झालेलं आणि आपल्याकडे ही एक रेंज होती. थोडंसं लॉंगर टाइम फ्रेममध्ये आपण बघूया 1 घंट्याच्या. तर आपल्याकडे एक चॅनल तयार होत आहे आणि या चॅनलला मार्केट काय करत आहे, रिस्पेक्ट करत आहे. सो या चॅनलच्याच लेवल आपण ट्रेडमध्ये यूज करतोय. काल सुद्धा मार्केट याच चॅनलला हिट केलेला आहे, राईट. लेवलला सस्टेन केलं आणि चॅनलपर्यंतचं टार्गेट त्यांनी आपल्याला दिलेलं. सो आज ही मार्केट चॅनलच्या वर ओपन झालेलं डायरेक्ट. तर मग सरळ सरळ गोष्ट अशी होती की मार्केट काय करेल, या चॅनलला एकदा टेस्ट करायला येईल. मग यामध्ये 2 प्रोबेबिलिटी बनल्या असत्या आपल्या. 5 मिनिटचे कॅन्डल बनल्या अपसाईडला सस्टेन झालं मार्केट, तर वरनं मग ते कोलॅप्स झालं असतं आणि मग कुठेतरी चॅनलवरती सपोर्ट घेऊन पुन्हा त्याने रेटेस देऊन कंटिन्यू केलं असतं किंवा फॉल कंटिन्यू केलं असतं. अदरवाईज मॉर्निंगलाच त्यांनी काय केलं असतं, या चॅनलला टच केलं असतं आणि त्यानंतर मग या चॅनलला ब्रेक केलं असतं, रिटेस्ट केलं असतं, सस्टेन केलं असतं, अपसाईडला किंवा डाऊन साईडला त्यांनी मूव्ह केलं असतं. मग 5 मिनिटमध्येच आपल्याला क्लिअर झालं की मार्केट काय करत आहे. चॅनलला अप्पर बँड जो आहे चॅनलचा आपला, त्याला टच करायला निघत आहे म्हणून. सो व्हॉट वी हॅव डीड इज, आपण इथे एक एंट्री बनवलेली. इथे बघा, एंट्री फर्स्ट 5 मिनिटच्या कॅन्डलच्या ओपनिंगला. ओपनिंग खाली असतो, क्लोजिंग वर असतो. सो याच पॉईंटला ओपनिंगला विक्स नाही पकडत आपण, ओपनिंग पॉईंट पकडतो. तिथे आपण एंट्री प्लेस करून ठेवलेली. सेकंड कॅन्डलमध्ये ती एंट्री हिट झालेली आणि मग मार्केट पुन्हा खाली पडलेलं. ही जी तुम्हाला रेड कॅन्डल दिसत आहे सेकंडवाली, ती ॲक्च्युली ग्रीन कॅन्डल होती. मार्केट जेव्हा या लेवलपर्यंत पोहोचतं आहे तेव्हा, आणि त्यानंतर मग ती पलटली, इथून सस्टेन नाही झाली, तर दॅट बिकम्स रेड. सो फर्स्ट एंट्री इथे मिळाली आणि इथे आपल्याला जवळपास 5 पॉईंटचा एस एल हा आपला बनला होता. तर त्याच्या अगेन्स्टमध्ये मार्केटने 30 पॉईंट आपल्याला दिले, इथे 33 पॉईंट समथिंग, म्हणजे जवळपास 1:6 इथे टार्गेट बनतं. त्यानंतर इथून मार्केटने रिव्हर्सल दिला, हा एक शार्प. तर हा रिटेस्टच होता आपल्यासाठी आणि या लेवलला जर मार्केट पुन्हा येतं आणि सस्टेन नाही करत तर पुन्हा मार्केट खालीच जाणार. म्हणून आपण या कॅन्डलवरती इथे सेकंड एंट्री बनवलेली आणि मार्केट बघा 1 शॉटमध्ये मार्केटने काय केलं, आपल्याला इथे आपलं टार्गेट कंप्लीट करून दिलेलं. या कॅन्डलला आपण इथनं एक्झिट झालेलो. त्यानंतर मार्केट पुन्हा त्यापेक्षा जास्त खाली आलेलं, पण आपण याच कॅन्डलला इथे, कारण की आपलं टार्गेटच हे होतं या लेवलपर्यंत मार्केट राहील का म्हणून. ही लेवल म्हणजे जवळपास 24,540ची मार्केट येऊ शकतं, आपला हा अंदाज होता मॉर्निंगचाच. तर या पद्धतीने आपले एकाच ट्रेडमध्ये 2 ट्रेड बनलेले. एका ट्रेडमध्ये आपण 1:6 आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये आपण 1:4ची टार्गेट अचीव केलेले. आता इथे लक्षात घ्यायचं महत्त्वाचा पॉईंट असा आहे की ते आपण 5 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 6 पट कमवले, म्हणजे 5 × 30 असं 30 पॉईंट, आणि ते 15 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 4 पट, म्हणजे 15 × 60, इथे 60 पॉईंट. म्हणजे तुम्हाला इथे एस एल कितीचं होतं ते पण समजतं आणि आपण किती पॉईंट हिट केले ते पण समजतं, राईट. सो त्यानंतर मग दिवसभर मार्केट बघा आपल्या लेवललाच अप आणि डाऊन करत राहिलं, म्हणजे क्रॉस करत राहिलं, ब्रेक करत राहिलं, क्रॉस ब्रेक आणि क्रॉस ब्रेक करत राहिलं. सो दॅट इज द इम्पॉर्टंट लेवल, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सो उद्या मार्केट पुन्हा याच लेवलमध्ये राहतं का हे पाहणं आवश्यक आहे आपल्याला. जर त्याने 24,640चा जर हाय ब्रेक केलं तर मग आपलं 24,700 पहिलं टार्गेट असणार, कारण की ही रेजिस्टन्स लेवल आहे, अंडरस्टँड. या रेजिस्टन्स लेवलला जर सस्टेन केलं मार्केटने तरच 24,700. अदरवाईज मार्केट आपलं जे आहे ते या रेंजमध्ये फिरत राहू शकतं. कुठली ही रेंज आहे, 24,500 ते 24,650 समजा, या रेंजमध्येच मार्केट राहू शकतं. ही जी अप्पर बँड आहे याला सस्टेन करतं का हे इम्पॉर्टंट आहे. सस्टेन केलं तर वर जाईल मार्केट, आणि सस्टेन नाही केलं तर खाली येऊ शकतं.
मग इथे लगेच इमिजिएट आपल्याला 24,500चा काय सपोर्ट आहे. सो ज्या पद्धतीने लेवल आपल्या इथे ड्रॉ केलेले आहेत त्या पद्धतीने पण आपण ट्रेड करायला हवं. आपला स्ट्रिक एस एल असायला हवं आणि टार्गेटला आपण ट्रेड करत राहायला हवं. सो मॉर्निंगला आपण ओपन झाल्यानंतरच तुम्हाला काय करतोय विश केलेलं आहे. मार्केट कसं ओपन झालेलं सांगितलेलं आहे, कुठे कुठली लेवल आहे ही सांगितली. जिथे मार्केट ओपन झालं ही रेजिस्टन्स लेवल आहे, मॉर्निंगलाच अपडेट केलं आपण. तर याचा अर्थ रेजिस्टन्स आहे म्हणजे तिथनं मार्केट सस्टेन करू शकणार नाही, फॉल होईल. आणि बघा मार्केट फॉल झालेलं एक जवळपास नाही म्हटलं तरी एक 115 पॉईंट म्हणजे 100 पॉईंटची गॅप दिली, ती 100 पॉईंट त्यांनी लगेच कव्हर केले या पद्धतीने. अंडरस्टूड. आणि फॉलो गिवन लेवल्स टू ट्रेड विथ स्ट्रिक असेल, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता इथे हे चॅनल जे आहे या चॅनलवरती आपण कुठलेही सेबीची गाईडलाईन्स किंवा रूल्स ब्रेक नाही करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बिकॉज कॉल्स, टिप्स आणि ॲडवायझरी असं काही नाही आहे. लाईव्ह तुम्ही आपल्यासोबत या, ट्रेड करा. मी तुम्हाला ट्रेड देत नाही, हे माझे पर्सनल ट्रेड असतात. तुम्हाला जर प्राइस ॲक्शन समजत असेल ती शिकवल्या जाते. आपले जे पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओ असतात ते तुम्ही वॉच करत राहा डेली. ऑटोमॅटिक तुम्ही प्राइस ॲक्शन शिकून जाणार, लेवल्स ड्रॉ करणं शिकून जाणार. आणि जेव्हा आपल्या बेसिक स्टॉक मार्केटच्या व्हिडिओजची सिरीज चालू होईल त्यावेळेला पण तुम्हाला ते शिकवलं जाईल. तर मॉर्निंगला आपण मार्केटमध्ये जी आपली लाईव्ह स्ट्रीमिंग असते ना ती पूर्ण सायलेंट असते. आपण लेवल ड्रॉ करतो आणि त्यानुसार आपले ट्रेड चालतात. जर तुम्हाला त्या लेवल समजल्यात, तुम्हाला प्राइस ॲक्शन कळतं आहे, तुम्हाला रिस्क कळतं, तर तुम्ही त्या लेवलला कॉपी करू शकता आणि तुमची ट्रेड घेऊ शकता. या पद्धतीने ते असतं. दिस इज प्युअरली फॉर लर्निंग बेस. तो दॅट्स इट. आता उद्या मार्केट काय ओपन होतं ते ओपन झाल्यानंतर आपण बघणार त्याला ट्रेड कसं करायचं. तर आपण थोडंसं आपलं पोस्ट ॲनालिसिस डिफरंट प्रकारचं असतं. यामध्ये आपण उद्या मार्केटला प्रेडिक्ट नाही करत, आपण कुठल्याच मार्केटला प्रेडिक्ट नाही करत. आपण जसं मार्केट ओपन होणार त्या पद्धतीने आपण लेवल्स ड्रॉ करून मार्केटमध्ये ट्रेड करतो. सो व्हिडिओ ॲनालिसिस आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही इश्यूज असेल, काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं कमेंट करा. आपलं टेलिग्रामचं चॅनल पण आहे, त्यावरती पण कुठले कॉल आणि ॲडवायझरी वगैरे टिप्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जात नाही. दॅट इज जस्ट फॉर चॅटिंग पर्पज. तर दॅट्स इट. चला मग भेटूया. थँक्यू.